आता रात्रीचे वाजलेत 12 आणि ही बाई रात्रीच्या 12 वाजता शूट करत आहे. ही बाई रात्रीच्या 12 वाजता शूट करत आहे. इकडे हे बेडशीट लावलेत. हे बेडशीट आणि कम्फर्टरचा शूट आहे. आणि ही बाई रात्रीच्या 12 वाजता शूट करत आहे. किती बिझी औरत आहे ही, किती बिझी औरत आहे. तुम्ही समजू शकता गाईज. हार्ड वर्क पेज ऑफ गाईज. हार्ड वर्क पेज ऑफ. आता ही बघा कशी माझ्या हातावर नॉनसेन्स. कम्प्युटर घेऊन गेलेली आहे काय. आता ही पहिला झाल्यानंतर आता दुसरावाला घेईल. हा दुसरावाला कम्प्युटर आहे काय इकडे. कम्प्युटर आणि बेडशीट वगैरे आहे. तर हा दुसरावाला आता शूट करेल. एक झालेला आहे इकडं पूर्णपणे शूट. आता दुसरावाला घेईल. बेडशीट काढून परत एकदा टाकत आहे. काय मला नाही माहिती काय करते. एक तर झालं आहे आता शूट, तरी पण परत का करते. काहीच मला काम लावत आहे हे जुनायचा. हे मी इकडं पकडला आहे. तोंड असं दिसतोय. कसली गोरी दिसते, कसली भारी दिसते. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. फोन ठेव. तेरी आंखों में मैं डूब जा. माझ्या मागे सगळा दिसतंय पसारा. हे दाखव ना, डोले दाखव ना. आता तुम्ही बघू शकता गाईज. पहिले पिस्ता कलर होता, आता हा पीच कलर झालाय. पीच कलर. रात्रीचे वाजले 12:30 आणि हे चालू आहे काम. हे काम चालू आहे आमचं. हे येस. हां, हिला बघा, हिला टाइम पण नाही समजत आहे गाईज. तर आज ऋतिक नाही आहे माझ्यासोबत व्हिडिओ स्टार्ट करायला, कारण तो आता जॉबवरनं येणार आहे. आणि तुम्ही विचार करत असाल हिच्यात तेल कुठून आला. तर मी फेक तेल लावला होता, कारण मी ओके जानूचा लुक रिक्रिएट करत होती. तर त्यासाठी मी एक न्यू व्हिडिओ बनवले ओके जानूच्या लुक रिक्रिएशनवर. तर त्यासाठी मी हा तेल लावला होता. तर मला ऋतिकची रिॲक्शन बघायची आहे, म्हणून मी व्लॉग चालू केला आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मी तो काय रिॲक्ट करतो. आता जॉबवरनं 1 मिनिटात मी त्याला कॉल केलेला, कुठे पोचलास. तर बघूया तो काय रिॲक्ट करतो. ॲक्च्युली त्याला लेट झालं आहे आणि मी त्याची आधीपासून वाट बघते. तर माझा थोडा मेकअप पण गेलेला आहे. काय बनवलं नाही. मोमोज. काय शूट करते तू बाळा. काय शूट करते तू. नाईस. आणि शूटिंग वर समोर मी 2 व्हिडिओ कॉल. यू हॅव स्टार्टेड डेली व्लॉगिंग. हां, डेली ब्लॉग चालू केलाय मी. गुड गुड गुड. हाउ वाज योर डे. कैसा था आपका दिन. दिनचर्या क्या थी आपकी बाबू. नाइस. आप तैयारी करके क्या कर रहे हो. शूट कर रहे हो. हाँ. आप इतने खूबसूरत क्यों लग रहे हो. आप इतने खूबसूरत क्यों लग रहे हो. आई नीड टू चेंज. काय चेंज. स्टॉप इट. काय चेंज. पागलच तेल काय. वगैरे का काढला तिथं. हा तेल वगैरे का काढला तू तिथं. काय रे. काय. तेल का काढलास तू. कारण मला कारण मला आवडते तेल काढायला. चल मग कपडे काढायचे का. बंद. कसं दिसते माझं तेल. छान दिसतोय. सुंदर. चेरी ऑन टॉप. अरे असली मध्ये सांग ना. Yes, असली मध्ये असली रिव्ह्यू. चेरी ऑन टॉप आहे बाबू. असली रिव्ह्यू दे. चेरी ऑन टॉप आहे. नाही. हा हे तू माझं हे दाखवतस लोकांना. तर गाईज हा प्रियांनी मारलेला आहे. याच्या प्रियाने नाही मारला तो पावला असा घसला रे. मग प्रियांकडूनच लागलाय ना. त्याने तोच मारला होता ना. तर गाईज ऋतिकने आणलेला आहे नारळ पाणी आणि मोमोज. नारळ पाणी माझ्यासाठी आणि मोमोज त्याच्यासाठी. बिकॉज त्याला अनहेल्दी खायचा खूपच जास्त शॉकिंग झालेला आहे. तो कधी पण अनहेल्दी खात असतो. मोमोज हेल्दी असतात पिढे. आणि गमवाले मोमोज आणलेत त्याने. असं तो जॉबच्या गमनी मोमोज आणलेत त्याने. अनहेल्दी खायचा नव्हता पण याने आता आणलेत, तर मला पण खायला लागेल. अरे वेडे नको खाव बाबू. तू अनहेल्दी नको खाव. तू नारळ पाणी दे. खा खा पटकन खाते. थंड होतील ना. तर गाईज आम्ही आलो कार चालवायला.
कार चालवायची प्रॅक्टिस करायला. कुठे आलो आपण? आम्ही आलो पिरवाडला. ड्युअल कॅमेरा पण करू शकतो तू. ड्युअल कॅमेरा. अरे हा. ऋतिक, तुला कसा वाटत आहे का? आधी आपण स्कूटीवर यायचो आणि आता आपण कारने येतोय. मला खूप आनंद होत आहे. एक्सपिरियन्स काय आहे? मला खूप चांगलं वाटत आहे. आपली ग्रोथ होत आहे आणि हे आपल्यासाठी खूप जरुरी आहे. आपल्याला बारिशमध्ये पण स्कूटीवर जायला लागायचं आणि आपण रेनकोट वगैरे घालून जायचो. आता पण जातो आपण, कारण की मी अजून ड्रायव्हिंग शिकत आहे प्रॉपरली एकदम नाही झालंय की आपण सर्वकडं गाडी घेऊन जात आहेत, कारण की अजूनपर्यंत माझी ड्रायव्हिंग पूर्णपणे शिकून झालेली नाही आहे. आणि ही माझी ट्रेनिंग स्कूलची मास्टर आहे आणि मी शिकत आहे हिच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये. तर गाईज, तुम्हाला पण कोणाला जर क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या चुप राम ना, मी बोलते ना, खाली दिलेल्या युजर नेमला तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. काय पण. तर गाईज, आम्ही आधी उरणला ट्रॅव्हल करायचो स्कूटीने आणि आय कॅन फील द कम्फर्ट नाव. कम्फर्ट ऑफ द कार. आधी केस विस हे व्हायची, धुलीत केस वाज करायचे आणि कुठे म्हणजे असा रेडी होऊन पण जाऊ शकत नव्हतो. आणि आमच्या इथे तर आम्ही जिथे राहतो तिथे खूप धूल आहे बाहेर. डस्टी